शुभ सकाळ. उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. 8 मार्च महिला आंतरराष्ट्रीय दिन. खरं तर 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे ऐतिहासिक आंदोलन झाले होते. वस्त्र उद्योगातील स्त्री कामगारांच्या अनेक मागण्या होत्या. त्यांच्या या कामगिरीच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो. खरं सांगायचं तर 8 मार्च या एकाच दिवशी तिचा गौरव करण्यापेक्षा 365 दिवसही तिचा गौरव केला पाहिजे, कारण तशी तिची कामगिरीसुद्धा असते. आणि असं म्हणतात की कोणत्याही पुरुषाला त्याचा पगार विचारू नये व स्त्रीला तिचे वय विचारू नये, कारण प्रत्येक स्त्री ही स्वतःसाठी जगत नसते, तर ती दुसऱ्यासाठी जगत असते. आजची स्त्री फक्त घरापुरती मर्यादित नसून आज तिने आकाशाला गवसणी घातले आहे. असे असले तरीही आज महिला सक्षमीकरण ही काळाची गरज बनलेली आहे. माझ्या मते स्त्री मनाची विशालता कळायला मन विशाल असावं लागतं. डबक्यात राहून सागर दिसत नसतो, त्यासाठी बाहेर यावं लागतं. किसी ने तो कहा है, हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए, हजारों बूंद चाहिए समुद्र बनाने के लिए, पर एक स्त्री अकेली ही काफ़ी है घर को स्वर्ग बनाने के लिए. आज आपण मोठ्या मनाने मला माझं मनोगत व्यक्त करण्याची एक छोटी संधी दिलात. खूप खूप आभार. धन्यवाद.